Recording in progress. ओके. काय चाललंय मग? प्रश्न चेंज झालाय. काय चाललंय? कसे आहात विचारणार नाही मी आज. काय चाललं आहे? येस. काय आपलं बोलणं बंद झालं की काय? 6 दिवसांमध्ये? वर्षा पाटील बोला. छान वाटतंय मॅडम. व्हेरी गुड. काय म्हणजे एक्झॅक्टली काय वाटतंय? छान वाटतंय म्हणजे? आध्यात्मिक युगाशी असं जास्त कनेक्ट झाल्यासारखं वाटतंय. आध्यात्मिक पुस्तकं वाचावीशी वाटतात मॅडम. ओके फाईन. आणि एनर्जी लेवल वरती? हा, एनर्जी लेवल पण छान वाढलेली आहे. पॉझिटिव्हिटी खूप वाटते येस, दॅट्स आणि व्हॉट थिंकिंग एक्सपेक्टेड आहे. पूर्णपणे थांबलेलं आहे. अतिविचार येत नाहीत आता सध्या. गुड. हेच एक्सपेक्टेड आहे. हे ऐकायचं होतं मला. व्हेरी नाईस. ठीक आहे. बाकीच्यांचं काय? एनर्जी हाय झाली आहे, पॉझिटिव्ह झाली आहे, की आपले दिवसेंदिवस डिग्रेड होते? शक्यच नाहीये, वाढलीच असणार आहे. ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे शारदा, बोला. हा, माझंही अशीच कंडिशन आहे. मला खूप छान फ्रेश वाटतंय आणि फोन सारखं असं देवाला विसरल्यासारखं होत होतं. ते सारखे एक एक 2-2 मिनिटांनी कंटिन्यू आठवण येते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं ओरा छान नाही, असं मला असं फील होतंय सारखं. व्हेरी नाईस. गुड. जीवनामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे सुरू केलेलं आहे. तर आजचा सेकंड लास्ट डे आहे. ठीक आहे. तर उरलेले 2 दिवस आपल्यासाठी का महत्वाचे आहेत, कारण ह्याच्यानंतर आपल्या आयुष्याची नवीन दिशा देण्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. कोण एनरोलमेंट करून दिशा देईल, कोण स्वतःचं काहीतरी चेंजेस करेल, पण आयुष्याला नवीन दिशा देणं हे महत्वाचा ह्याचा उद्देश आहे. ह्या पूर्ण कोर्स कोणत्या ना कोणत्या मार्गामध्ये तुम्हाला नवीन त्याला कलाटणी किंवा नवीन दिशा देणं आहेच. ओके. तर आता आपण बघूया आजचा आपला विषय काय आहे. चक्रा सिस्टम. काल आपण हिलिंग बघितली, स्वतःची हिलिंग आपण करू शकतो. मग त्या हिलिंगचा फायदा कसा करून घ्यायचा? ऑब्व्हियसली लेवल 1च्या हिशोबाने आपण आज शिकणार आहोत की त्या हिलिंगचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा फायदा करून घेऊ शकतो. ते काल आपण बघितलं. मग ते वॉटर चार्जिंग असेल, फूड चार्जिंग असेल, स्वतःचं 10% ऊर्जांनी का होईना, 10% ऊर्जांनी का होईना, वी कॅन हील. ठीक आहे. आपण त्याचा काय बघितलं आहे, एक एक्सपेरिमेंट प्रयोग करून बघितलेला आहे की इट वर्क्स करून. जस्ट टू आपल्याला हे होण्यासाठी की येस, ही हिलिंग मी स्वतःच्या हाताने करू शकते. कारण मोस्ट ऑफ द लोकांना डाऊट काय असतो की असं होतं का, मी स्वतः करू शकते का हिलिंग, मला कोणावरती डिपेंडेंट राहावं लागणार आहे, कोणतरी येईल आणि माझ्यासाठी हिलिंग करेल? नॉट नेसेसरी. ती शक्ती तुमच्यात आहे, ती ऊर्जा तुमच्यात आहे. तर स्वतःची ऊर्जा स्वतः का वापरू नये माणसाने? आम्ही हिलर्स आहोत तिथे. पण काल्पनिक मेसेज आला, कोणाचा आलेला ह्याच बॅचमध्ये होत, आय थिंक नाव माहिती मला, श्रेया, तुमचा मेसेज होता. माझ्या टीमने दाखवलं मला, पण मी रात्री बघितलं. ठीक आहे. त्याचं तो उत्तर उद्या भेटेल तुम्हाला काय करायचं वगैरे. पण आता माझ्याकडून हिलिंग घ्यायचं म्हटलं तर काही हरकत नाहीये. आपण हिलिंग सुद्धा आम्ही देतो. पण जेवढ्या फीज मध्ये तुमचे अख्खी रेकी शिकून होईल, तर माझी एका टायमाची किंवा 2 दिवसाची ती फी आहे. कळलं? म्हणून मी तुम्हाला जोर का देते, स्वतःची ऊर्जा स्वतः वापरा. फक्त एका गोष्टीसाठी तुम्ही वापरू शकत नाही, संपूर्ण कुटुंबाला त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण वापरू शकतो. ठीक आहे. तर उद्या आपण ते डिस्कस करू फीज किती असणार. पण तुम्हाला आधीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते की माझ्या 2 ते 3 दिवसाची फी, समजा आपण स्टुडंटला डिस्काउंट देतो आपण, पण स्टुडंट डिस्काउंट पकडून सुद्धा माझ्या 4 दिवसाची जी फी असेल ती तुमच्या अख्ख्या कोर्सची फी होणार आहे. आणि विदाउट स्टुडंट डिस्काउंट नॉर्मली जे आपण क्लायंटला देतो ती माझी 2 दिवसाची फी म्हणजे तुमची पूर्ण अख्खी फी आहे. ओके. नाउ यू डिसाइड व्हॉट टू डू. ठीक आहे. मी स्टुडंट आहे म्हणून सांगते, क्लायंटला थोडी ना मी सांगणार या आणि एक शिकायला बसा, नाही. तिथे आम्ही प्रोफेशनल असतो. पण एखादा आमचा स्टुडंट आहे तर आम्हाला सांगणं गरजेचं आहे की तुम्ही शिकत आहात तर पूर्णत्व करा. ठीक आहे. तर उद्या तुम्हाला डिफरन्स कळेलच काय आहे. ठीक आहे. प्रश्नाचं उत्तर भेटलं? ओके. ठीक आहे, चालेल. अजून 2-3 प्रश्न होते पण ते आपण नंतर बघू, ज्यांचे असतील त्याचे. मला आता नावं आठवत नाही आहेत. आणखी एक होते पण आय डोंट नो. मलाही एक विचारायचं होतं मॅडम. हा, बोला. मला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. तर आपल्या हिलिंग
होऊ शकतो का? समजा तुम्ही जर केलं माझ्यावर हिलिंग, त्याची फी किती असेल आणि ठीक आहे, आपण उद्या साधारण बघू ते. ठीक आहे, हो. फाईन दॅट. काय म्हणत होतो, आजचा विषय आपला आहे चक्रा सिस्टम. जे मेन 7 चक्र आहेत ते चक्र कोणते आहेत, त्याचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे, व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट की पूर्ण सेशन आपण पूर्ण चक्र अंडरस्टँड करण्यासाठी दिलेलं आहे. जे चक्र आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. असं नाही एकही व्यक्ती असा नाही की त्या चक्रांबद्दल कधी आपण ऐकलंच नाही. प्रत्येकाने ऐकलेलं आहे आतापर्यंत. कोर्स ऑफ टाइम मध्ये कुठे ना कुठे त्याचा उल्लेख झालेला आहे. काहीतरी बघितलं तरी आहे, काहीतरी ऐकलं तरी आहे, ना तर वाचलं तरी आहे कोणतरी. बरोबर. तर हे चक्र एक्झॅक्टली काय असतात? प्रत्येकामध्ये असतात. येस. ते काय आहेत एक्झॅक्टली? तर एनर्जीचे सेंटर्स आहेत. काय आहेत? एनर्जी सेंटर्स आहेत, जे आपल्या संपूर्ण शरीर, मन, ऑरा लेवल, प्रत्येक लेवलवरती आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. चेतना कॅरी करण्यासाठी आपल्याला चक्र सिस्टम प्रॉपरली अलाइन्ड आणि हील असणं गरजेचं आहे. ओके. नाहीतर कितीही वरतून आपण पंपने हवा घातली, ऑक्सिजन दिलं, चेतना नसेल तर शरीराचा काही उपयोग होणार नाही आहे. परफेक्ट आहे. तर हे चक्र एक्झॅक्टली काय आहे? आपण त्या दिवशी बघितलं ऑरा सिस्टम आहे आपला. ऑराचे लेयर्स आहेत आणि ते प्रत्येक ऑराचे लेयर्स तुमच्या चक्रांशी रिलेटेड आहेत. म्हणजे प्रत्येक लेयर एक एक चक्रासोबत रिस्पेक्टिव्हली कनेक्टेड. ओके. म्हणून ऑरा जसा महत्वाचा आहे तसाच कोण महत्वाचा आहे? आपला चक्रा सिस्टम महत्वाचे आहे, कारण की दोघंही कनेक्टेड आहेत डिरेक्टली. त्याच्यामध्ये काही इश्यूज आले तर ते इश्यूज चक्रा सिस्टम वरती दिसणारच आहेत. लहानपणी जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याचं चक्र एका कळी स्वरूपात असतं. जसं जसं आपण मोठे होऊ तसं कोर्स ऑफ टाइमने वेगवेगळ्या इमोशन्सला आपण सामोरे जातो, प्रसंगांना सामोरे जातो, वेगवेगळे लोक माणसं आपल्याला भेटतात, आपलं व्यक्तिमत्व घडत जातं. मग त्याच्यामध्ये कंडिशनिंग आली, एखाद्याचं बोलणं आलं, आपले लिमिटिंग बिलीव्ह झाले किंवा झालेल्या प्रसंग, घटना किंवा इश्यूज, या सगळ्यांनी आपलं जे व्यक्तिमत्व बनलं, त्याच सोबत काय झालं, त्याचा इफेक्ट आपल्या चक्रा सिस्टमवरती पण झाला आहे किंवा चक्रा सिस्टमचा इफेक्ट त्या सगळ्या इतर गोष्टींवरती झाला आहे. तर हे सगळं होताना काही चक्र कर्म म्हणा, जेनेटिक म्हणा किंवा आपलं स्वभाव म्हणा, ह्याच्या सगळ्यांच्या मिळून काय होतं, त्या चक्रांवरती जेव्हा इफेक्ट येतो तेव्हा काही चक्र नॉर्मल पद्धतीने उमलतात, काहींचे चक्र उमलतच नाहीत, डिऍक्टिव्ह राहतात, पुन्हा इनॅक्टिव्ह राहतात. काहींचे हायपर ऍक्टिव्ह होतात, काहींचे इम्बॅलन्स्ड असतात, काहींचे हायपो ऍक्टिव्ह असतात. आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपला स्वभाव किंवा आपलं आरोग्य, आपलं मन, आपल्या भावना ह्या सगळ्या इन्फ्लुएन्स होत असतात आणि वाईज वर्सा आहे. ठीक आहे. म्हणून चक्र अंडरस्टँड करणं त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ऑरा लेवलवरती एखादी इश्यू समजा तिथे उद्भवला किंवा एंटर झाला तर कोणाशी कनेक्टेड असणार? तो चक्रांशी असणार. चक्र म्हणजे मेन 7 चक्र जे आज आपण बघणार आहोत ते कशाशी कनेक्टेड असतात? जे आणखी खूप सारे आपल्यामध्ये एनर्जी सेंटर्स आहेत, छोटे छोटे चक्र आहेत, ते भरपूर आहेत. त्या सगळ्यांना आता हात लावणार नाही आपण. तर हे त्यांच्याशी कनेक्टेड. ते कोणाशी कनेक्टेड असतात? जे 72,000 नाड्या फिरतायत त्यांच्याशी आहेत. आता ह्या 72,000 नाड्या पूर्ण वायू, चेतना, जे काही तुमचं आहे ते सगळं कॅरी करतात. कुठे कॅरी करणार? तुमच्या पेशींना, सेल्युलर लेवलवरती. सेल्युलर लेवलवरती जी इफेक्ट येतील तशी बॉडी रिॲक्ट करणार. मग ते ऑर्गन लेवलवरती जाणार, हॉर्मोन लेवलवरती जाणार, तुमच्या न्यूरोलॉजिकल सिस्टम वरती जाणार आणि त्याचा परिणाम कुठे दिसणार? इमोशन्स, फिजिकल, रिलेशनशिप, आर्थिक, सगळं. तर आपल्याला कुठे कुठे काम करावं लागेल, बॅलन्सिंग कुठे आणावी लागेल? जे मूळ कोण आहे? सबकॉन्शियस माइंड आहे आणि आपले चक्र आहे. ओके. म्हणून चक्रा सिस्टमला अंडरस्टँड करणं म्हणून महत्वाचं आहे. इव्हन हिलिंग देताना पण आपण तेव्हा चक्र कोणता इम्बॅलन्स आहे या हिशोबाने सुद्धा हिलिंग दिली जाते. मग ती हिलिंग मल्टिप्लाय होऊन रिझल्ट देत असते. जेवढं डीप लेवलवरती करू तेवढे रिझल्ट आपल्याला चांगले येत असतात. म्हणून हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की चक्र कशा पद्धतीने काम करतात, कसे एकमेकांवरती डिपेंडेंट आहेत किंवा नाही आहे. इथपर्यंत समजलंय? त्याच्यानंतर चक्र, आता चक्र बघायला गेलं तर ते आपल्या ऑरामध्ये एक लेअर आहे. मग तो लेअर आहे फिजिकल बॉडी आहे. आपल्या आता इंग्लिशमध्ये जेव्हा ऑराचे लेअर्स येतात त्याला बॉडी बोलली जाते. फिजिकल बॉडी, एथेरिक बॉडी असते, मेंटल बॉडी,
कॉझल बॉडी असते, ऍस्ट्रल बॉडी असते, सुप्राकॉझल बॉडी असते, अशी विविध बॉडीज असतात आणि त्या प्रत्येक बॉडी तुमच्या प्रत्येक चक्रांशी कनेक्टेड आहे. मराठीमध्ये आपण कोश बोलतो, पंचकोश. अन्नमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, मनोमय कोश आहे, असे विविध कोश आहेत. असे 5 टोटल कोश आहेत. तर हे कोश म्हणजेच ऑराचे लेयर्स विच आर कनेक्टेड टू युअर चक्रास इंडिव्हिज्युअली. त्याचं आता ऑराच्या जे लेयर्स आहेत त्याचे प्रत्येकाची कामं वेगळे, तिथे आता आपण जाणार नाही आहोत कारण की ते शिकायला गेलं तर त्याच्यामध्ये 1 तास जाणार. ओके, आता फक्त आपण चक्रावरती फोकस करणार आहोत. आता चक्र सुरू कुठून होतात? स्टडी करायचं म्हटलं तर चक्र खालून वर करायचे असतात स्टडी, किंवा आपली गती कशी जाते? ऊर्ध्व गती जात असते, वरून खाली नाही, खालून वर. जेव्हा आपल्याला प्रगती करायची असते तेव्हा ऊर्ध्व गती आपली घेणं गरजेचं आहे एनर्जीला. ठीक आहे, तर खाली कोणता चक्र आहे? सगळ्यात आधी आपल्या स्पायनल कॉर्डच्या खाली, माकड हाडाच्या इथे किंवा जेनेटल ऑर्गनच्या मागे, ते म्हणजे आपलं मूलाधार चक्र. ऐकलं सगळ्यांनी? मूलाधार चक्र, दॅट इज रूट चक्र. नाभीच्या 3 बोटं खाली येतं ते म्हणजे स्वादिष्ठान चक्र, दॅट इज युअर सॅक्रल चक्र. नाभीच्या 3 किंवा 4 बोटावरती, दॅट इज युअर सोलार प्लेक्सस म्हणून म्हणजेच मणिपूर चक्र. देन कम्स इन बिटवीन म्हणजे छातीच्या मध्यभागी युअर हार्ट चक्र, मराठीमध्ये अनाहत चक्र. 2 भुवयांच्या मध्ये थोडंसं वरती येतं आज्ञा चक्र, दॅट इज युअर थर्ड आय चक्र. आणि सगळ्यात लास्टला 7वं जे असेल दॅट इज कोणतं? सहस्त्रार चक्र म्हणजे क्राउन चक्र. ओके, आपण इमेज बघू सो दॅट तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. इथपर्यंत कळलेलं आहे की हे 7 मेजर चक्र आहेत जे आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. हिलिंग करताना ह्याचा खूप चांगला उपयोग होणारच आहे, करावंच लागतं. इथपर्यंत समजलं? हो. हे इमेज दिसते सगळ्यांना? अशा प्रकारे आपले ऑराचे लेयर्स आहेत. थोडीफार यांची नावं बदलतील कारण की प्रत्येक जण आपल्याला आलेल्या अनुभवाच्या हिशोबाने नावं देत असतो. कोण बोलेल मेंटल आधी येते, नंतर बोलतील की मेंटल नंतर येते. पण बेसिकली हेच आहे की फिजिकल बॉडी, एथरिक बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, कॉझल बॉडी, सुप्राकॉझल बॉडी, सेलेस्टियल बॉडी. आता हे सगळं आपण बघितलं आहे. पोझिशनिंग, आता फक्त सध्या पोझिशनिंग बघून घ्या, कोण कुठे आहे. रूट चक्र, आता हे जे चक्र आहेत ते कुठे सिच्युएटेड असतात? आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये, रीड की हड्डी बोलतात ना, त्या स्पायनल कॉर्ड मध्ये चक्र सिच्युएटेड असतात आणि त्यांची ओपनिंग मागे आणि पुढे दोन्ही साईडला असते. सगळ्यात खाली बेसला येईल ते म्हणजे रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र. रंग आहे रेड. बीज मंत्र काय येणार? लम. नेक्स्ट आहे अनाहत चक्र. कोणतं? नेक्स्ट आहे स्वादिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली, ऑरेंज रंग आहे. त्याच्यानंतर येतं नाभीच्या 3 बोटावरती कोणतं चक्र आहे? मणिपूर चक्र, म्हणजे सोलार प्लेक्सस इंग्लिशमध्ये. छातीच्या मध्यभागी हृदय चक्र, अनाहत चक्र किंवा हार्ट चक्र. रंग आहे, याचा रंग होता पिवळा मणिपूर चक्राचा. हार्ट चक्राचा ग्रीन कलर किंवा पेस्टल ग्रीन कलर किंवा पिंकिश ग्रीन कलर दिसतो काही काही. ओके, नंतर आहे थ्रोटच्या मध्यभागी विशुद्धी चक्र, दॅट इज युअर थ्रोट चक्र. नेक्स्ट कम्स, त्याचा रंग आहे लाईट ब्ल्यू. नंतर आहे आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र, 2 भुवयांच्या मध्यभागी थोडंसं वरती, जिकडे आपण टिळा लावतो, दॅट इज युअर आज्ञा चक्र किंवा थर्ड आय चक्र. डार्क ब्ल्यू किंवा जांभळ्या कलरचं असतं. सहस्त्रार चक्र पिंकिश कलरचं किंवा पर्पलिश कलरचं असतं. आता तुम्हाला त्याचं सिच्युएशन कळली आहे, कुठे आहे ते सिच्युएटेड आहेत, त्यांची पोझिशनिंग कळलेली आहे. ठीक आहे, नाव विल सी या सगळ्यांचं काम एक्झॅक्टली काय आहे. दिसतंय सगळ्यांना आता? पहिलं काय आहे? मूलाधार. आता मराठीचे शब्द खूप पॉवरफुल आहेत, विचार करून बनवलेले शब्द आहेत. मूल, मूलाधार म्हणजे मूळ आणि आधार. माझ्या शरीराचं मूळ आणि त्याचा आधार कुठे आहे? तिथे रूट चक्र आहे. रूट आहे आपल्या शरीराचं किंवा आपल्या आत्म्याचं मूळ आणि त्याला दिला गेलेला आधार म्हणून मूलाधार.
ओके, तत्व आहे पृथ्वी तत्व, रंग आहे रेड आणि बीज मंत्र आहे लम. कशासाठी असेल हा? मूलाधार, आधार. आधार देतं म्हणजे काय? माझ्या बॉडीला स्ट्रक्चर देणार, आधार देणार, सेफ्टी फिलिंग देणार, ग्राउंडिंग देणार, हे त्याचं काम आहे. काय करणार तो? आपल्या शरीराला, मनाला स्टेबिलिटी देणार, फिअरलेस बनवणार, कॉन्फिडन्स देणार, ताकद देणार, स्ट्रक्चर देणार आणि आधार देणार. ज्यांचं हे चक्र वीक असेल किंवा इम्बॅलन्स असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची त्या व्यक्तीकडे काय असणार? कमतरता असणार. ओके, काही काहींना उगाचच इन्सिक्युरिटीची फिलिंग असते, उगाचच घाबरतात. काही काहींना खूपच शरीरामध्ये जडत्व असतं, म्हणजे कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर दुसऱ्यांवरती ढकलणार. घरामध्ये एखादा असा व्यक्ती असेल तर जा ना ग, पाणी आणून दे माझ्यासाठी, जा ना माझ्यासाठी एवढं करून दे. अशी जी व्यक्ती असेल तेव्हा समजायचं की ह्यांचं रूट चक्र काय आहे? हेवी झाले, इम्बॅलन्स आहे, त्याच्यामध्ये काय आहे? जडत्व आहे. समजते? तो स्वतः पण करणार नाही, दुसऱ्यांना पण एनकरेज करणार नाही कधी. अशा आपण हे बघा, आता व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं किंवा आपण को रिलेट करू शकतो की ह्या व्यक्तीचं कोणत्या चक्रांमध्ये इश्यू आहे, वेदर इट इज हायपर ऍक्टिव्ह, अंडर ऍक्टिव्ह, इम्बॅलन्स की काय आहे. ओके, तर ज्यांचं बॅलन्स असेल त्याला काय होणार? सिक्युरिटीची फिलिंग येणार, फिअरलेस असणार, त्याची स्टेबिलिटी असणार, ग्राउंडिंग असणार त्याच्याकडे. पण ज्यांच्याकडे हे सगळं नसेल किंवा तो व्यक्ती कसा असेल, मग जर इम्बॅलन्स असेल तर व्यक्ती कसा असणार? सर्व्हायव्हलचाच त्याचा मेन त्याला डाऊट असेल की त्याला उद्या आपल्याला कसं होणार, काय होणार. त्याच्याकडे आयुष्यामध्ये स्टेबिलिटी नसणार, ग्राउंडिंग नसणार, सेफ्टी नसणार आहे. ठीक आहे, जडत्व असणार. अशा पद्धतीचं तिथे तुम्हाला सिम्पटम्स दिसतात. नेक्स्ट आहे स्वाधिष्ठान. अगेन अगेन या शब्दाची काय करायची? फोड करायची. स्वाधिष्ठान. स्व म्हणजे मी, स्वतः, माझ्या स्वतःचं अधिष्ठान. म्हणजे अधिष्ठानचा अर्थ माहिती आहे आपल्याला? आपलं जिथे अधिष्ठान आहे, जिथे आपलं मूळ आहे, जिथे आपण क्रिएट झालेलो आहोत, दॅट इज युअर अधिष्ठान. सो माझं स्वतःचं अधिष्ठान म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. रंग आहे ऑरेंज, बीज मंत्र आहे वम, लोअर ॲब्डॉमन रिजन. आता आपण काय इथे कोरिलेट करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करत असतो? तर ज्या कोणत्याही अवयवावरती आपल्याला इश्यू आहे, फिजिकल, समजा फिजिकल एक्झाम्पल घेतलं तर त्याच्या आजूबाजूला कोणतं चक्र आहे ते बघायचं आणि यू कॅन को रिलेट की ह्यामुळे, ह्या चक्रामध्ये इम्बॅलन्स असल्यामुळे या ऑर्गनवरती इश्यू फेस होत आहे किंवा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला तिथे काय करावं लागेल? हिलिंग द्यावी लागेल किंवा चक्रा बॅलन्सिंग करावी लागेल. समजते? आपण हे का स्टडी करतो? यू नीड टू को रिलेट. त्याच्या आजूबाजूचं जे ऑर्गन असेल ते ह्या चक्राशी रिलेटेड असणार आहे. ओके, तत्व काय आहे? वॉटर, जलतत्व आहे. कशासाठी हे जबाबदार आहे? माझी क्रिएटिव्हिटी, माझे इमोशन्स, मग तिथे प्लेजर. कारण की ह्या कुठे आहे? सिच्युएटेड कुठे आहे? जेनेटल ऑर्गनच्या बाजूला आहे. नाभीच्या 3 बोटं खाली कोणते कोणते ऑर्गन येणार? विचार करा जरा. किडनी आहे किंवा जेनेटल ऑर्गन आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. तर ह्या सगळ्या सिस्टीमसाठी चांगल्यापणाने ते कार्यशील राहण्यासाठी हे चक्र कसं असलं पाहिजे? बॅलन्स्ड असलं पाहिजे. गॉट इट? म्हणजेच हे चक्र कशासाठी जबाबदार असणार? प्लेजर, इमोशन्स, क्रिएटिव्हिटी. एखादा माणूस जन्मतः सुंदर सिंगर असतो तो, म्हणजेच त्याचं हे चक्र किती पॉवरफुल असेल. त्यामुळे हे बघा, काही आपले जे स्किल सेट असतात, चांगलं ड्रॉइंग आहे, चांगलं पेंटिंग आहे, चांगलं गात आहे, तर हे सगळे स्किल्स कुठून आलेले असतात? या चक्रामुळे. समजतंय? कारण की इथे काय आहे? तुमची क्रिएटिव्हिटी आहे. गॉट इट? युरिन रिलेटेड काही इश्यू असतील तर हे चक्र वीक आहे किंवा इम्बॅलन्स्ड आहे. इनफर्टिलिटीच्या केसेस त्या सगळ्या कशाशी असणार? सॅक्रल चक्राशी काय असणार? रिलेटेड असणार आहेत. इथपर्यंत समजते? काही कन्फ्युजन आहे? एव्हरीथिंग इज क्लिअर हिअर? नेक्स्ट इज युअर मणिपूर चक्र. मणिपूर चक्र कुठे आहे? नाभीच्या 3 बोटावरती. येलो रंग आहे, तत्व आहे फायर, अग्नी. कुठे आहे? नाभीच्या 3 किंवा 4 बोटावरती. आता त्याला सोलार प्लेक्सस बोलतात. नाव काय आहे? मणिपूर. सोलार. सोलार म्हणजे ऊर्जा येणार तिथे. आजूबाजूला कोणते ऑर्गन आहेत? युअर डायजेस्टिव्ह सिस्टम. बरोबर, तिथे अग्नी प्रज्वलित होतोच ना आपण डायजेशन करण्यासाठी. म्हणजेच काय? ह्याचं काम काय असणार? मला ऊर्जा देणं, टेम्परेचर कंट्रोल, कॉन्फिडन्स देणं, भौतिक जगातील मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधल्या गोष्टी अट्रॅक्ट करणं. मग तिथे पैसा असेल किंवा कोणतीही भौतिक जगातील गोष्ट असेल, आपल्या इच्छा असतील, या सगळ्या कशाशी रिलेटेड आहे? टू युअर मणिपूर चक्र. लक्षात ठेवायचं, मनी,
मणिपूर चक्र. अशा सोप्या पद्धतीने आपण कोरिलेट किंवा लक्षात ठेवू शकतो. ज्याचा बॅलन्स आहे त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम खूप चांगला असणार. ओके, त्याला भीती वगैरे अशी वाटणार नाही, कॉन्फिडंट असणार तो व्यक्ती, पॉवर असणार त्याच्यामध्ये. वेअरॅज ज्याचा वीक असेल तो व्यक्ती कसा असेल, भित्रा असेल, त्याचं कोणतंही काम पूर्ण होणार नाही, इच्छा अर्धवट म्हणजे पूर्ण होण्यामध्ये अडथळे येणार, खास करून आर्थिक रिलेटेड ज्या काही इश्यूज असतील, दॅट इज अफेक्टेड बिकॉज ऑफ युअर मणिपूर चक्र. समजतं? आणि हे चक्र फक्त स्वतःवरतीच नाही, हे एकमेकांवरती सुद्धा डिपेंडेंट आहे. एका चक्रावरती इफेक्ट झाला तर त्याच्या बाजूच्या चक्राला सुद्धा इफेक्ट होतो. ठीक आहे, वेदर इट्स पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, दॅट डिपेंड्स. नेक्स्ट चक्र कोणतं आहे? अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र. हार्ट चक्र विच इज सिच्युएटेड ऍट द सेंटर ऑफ युअर चेस्ट. रंग आहे ग्रीन कलर, पेस्टल ग्रीन कलर. तत्व आहे एअर. कशासाठी जबाबदार आहे? भावना उत्पन्न करणं, क्रिएशन ऑफ युअर इमोशन्स, लव्ह, कंपॅशन. मग ती कोणती भावना असेल, प्रेमाची असेल, दयेची असेल, एखाद्या भक्तीची भावना असेल, फॉरगिव्हनेसची असेल, क्षमा असेल, कोणत्याही प्रकारची भावना उत्पन्न होते. कशाशी रिलेटेड आहे तर ती आपल्या अनाहत चक्राशी. बीज मंत्र आहे यम. जेव्हा हा स्ट्रॉंग असेल तेव्हा तो माणूस प्रेमळ असणार आहे, पीसफुल असणार तिच्या रिलेशनशिपमध्ये, म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असेल, चांगला असेल तो स्वभावाने. ठीक आहे. एखादा व्यक्ती दयाळू आहे म्हणजे त्याचं हे चक्र स्ट्रॉंग आहे. एखादा व्यक्ती अति कंजूस आहे म्हणजे त्याचं हे चक्र खूप वीक आहे किंवा ब्लॉक्ड आहे. काही लोक लाखो रुपये असतात खिशामध्ये पण 1 रुपयाची कोणाला दानत नसते करायची, मदत करण्याची त्याच्यात दानत नसते, म्हणजे त्याचं कोणतं चक्र अफेक्टेड आहे? हार्ट चक्र. गॉट इट? किंवा एखादा व्यक्ती अति उदार असतो म्हणजे त्याचं हे चक्र खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. आपल्याला हायपर पण नको, हायपो पण नकोय. आपल्याला कसं पाहिजे असतं? बॅलन्सिंग पाहिजे असतं. समजते? हे चक्र इव्हन काम करतं ऍज अ ब्रिज म्हणून. खालचे 3 चक्र आणि वरचे 3 चक्र ह्यांना कनेक्शन करायचं काम किंवा ब्रिज करायचं काम कोण करतं? अनाहत चक्र करत. कळतं इथपर्यंत? नेक्स्ट आहे विशुद्ध चक्र. आता पुन्हा नावाकडे जा. विशुद्धी. कोणाची शुद्धी? विषाची शुद्धी केलेली कोणी केली? शंकरांनी केली. मग ती नेमकं त्यांचं विष त्या थ्रोट चक्रामध्ये येऊन का अडकलं होतं? खाली का नाही गेलं? किंवा कुठच्या दुसऱ्या चक्रामध्ये जाऊन का नाही अडकलं? कारण याचं काम काय आहे? विशुद्धी, शुद्धी करणे. मग इथे वी म्हणजे कोण आहे? विष नाही, विचार. आपल्या विचारांची शुद्धी. या हिशोबात कधी आपण आयुष्यात विचारच नाही केलाय की आपल्या विचारांची शुद्धी पण आपल्याला करावी लागेल, म्हणजे आपल्या मुखातून ते प्रकट होतील, एक्सप्रेशन. बरोबर आहे? उत्पन्न कुठे झाले? इमोशन्स किंवा विचार. तुमच्या हृदय चक्रामध्ये इमोशन्स क्रिएट झाले आणि त्याची शुद्धी होऊन मुखातून बाहेर पडले. बरोबर? त्यामुळे विशुद्धी चक्र खूप महत्वाचं आहे. कशासाठी? कम्युनिकेशनची पॉवर, ट्रूथ, सत्य बोलणं, एक्सप्रेशन्स. कळतं इथपर्यंत? एलिमेंट काय आहे? स्पेस आहे. रंग आहे लाईट ब्ल्यू कलर. कुठे सिच्युएटेड आहे? सेंटर ऑफ युअर थ्रोट. गॉट इट? जेव्हा हे चक्र पूर्ण बॅलन्स असेल म्हणजे त्याची कम्युनिकेशनची पॉवर खूप स्ट्रॉंग असणार आहे. आपले विचार तो स्पष्टपणे मांडतो, खरं बोलतो, प्रामाणिक आहे. समजतंय? क्लिअर आहे, त्याच्या स्पष्ट वक्ता आहे. असा विचार करायचा, एखादा माणूस जर खूप जास्त प्रामाणिक आहे किंवा खरं बोलतो याचा अर्थ त्याचं हे चक्र स्ट्रॉंग आहे. किंवा ज्याचं हे चक्र स्ट्रॉंग आहे तोच माणूस कसा असणार आहे? स्पष्ट वक्ता आणि खरं बोलणारा किंवा प्रामाणिक असणार आहे. समजतं? आता समजा आपण जेव्हा बघतो की जी वयोवृद्ध लोक असतात, म्हातारे लोक असतात, ते नेहमी खूप जास्त वय झाल्यावरती त्यांना त्यांच्या थ्रोटमध्ये सारखा इरिटेशन होत असतं. ते लोक घसा क्लिअर करत असतात किंवा कंटिन्यू खोकत असतात. आता ते का खोकत असतात ह्याचा विचार नाही आपण केला. खोकतच का असतात? दुसरं बाकी कोणतं लक्षणं का नाही दिसत त्यांच्यामध्ये? स्टार्टिंग जी होते ती खोकल्यापासूनच होते. असं का होतं त्यांच्या बाबतीत? कारण की ते एका कोपऱ्यात कुठेतरी बसलेले असतात आणि ते लोक खोकत असतात. कारण एक्सप्रेशन नसतं. खूप वर्षापासून थॉट्सचं एक्सप्रेशन झालेलं नसतं, अभिव्यक्ती झालेली नसते. ते दाबून दाबून थ्रोट चक्र त्यांचं काय होत चाललेलं असतं? इम्बॅलन्स होत चाललेलं असतं आणि मग तिकडे सिम्पटम दिसायला लागतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल महिलांमध्ये जे थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे ते कशामुळे आहे? दाबलेल्या इमोशन्समुळे आहे. बिकॉज देअर थ्रोट चक्र इज बिंग अफेक्टेड. समजतंय?
ओके. नेक्स्ट आहे आज्ञाचक्र. पुन्हा गो टू दॅट वर्डिंग. त्या वर्ड कडे लक्ष गेलं तर काय आहे? आज्ञा देतं ते. काय देतं? आज्ञा. सगळ्या आपले जे चक्र आहे त्या चक्रांचा यू कॅन से की त्याचा तो राजा आहे. कारण तो काय करतो? आज्ञा देतो. त्याला पिट्युटरी ग्लँड कनेक्टेड आहे. कुठे आहे सिच्युएटेड? तो इथे आहे. याच्या पाठी कोणता ग्लँड आहे? तर आपल्याला ते कोरिलेट करावं लागेल. ठीक आहे. आपले जे काही इंट्युशन्स आहेत, विजडम आहे, डाउनलोड येतात एखाद्या गोष्टीबद्दल, जे ज्ञान प्राप्त होतं, आपलं विजन क्लिअर वॉइंट बोलतात त्याला. आपलं विजन क्लिअर असतं, इंट्युशन्स असतात, अवेअरनेस असतात, आपले जे सायकिक ॲबिलिटीज असतात त्या डेव्हलप झालेल्या असतात. कशामुळे? आज्ञाचक्र जर ऍक्टिव्ह असेल तर. म्हणून आपण बोलतो ना थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेटेड पाहिजे, जेणेकरून आपल्या सायकिक जे आपल्या ॲबिलिटीज आहेत, म्हणजे ते क्लिअर वॉइंट असेल किंवा क्लिअर ऑडियन्स असेल, हे सगळं, किंवा तो डाउनलोड येणं, एखाद्याबद्दल माहिती कळणं, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? आज्ञाचक्र जेवढं तुमचं पॉवरफुल असेल, ऍक्टिव्ह असेल, तुमचे तेवढे ॲबिलिटीज वाढलेले असतात. गॉट इट? इंडिगो कलर डार्क ब्ल्यू किंवा जांभळा रंग असतो ह्याचा. ओके. बीज मंत्र आहे ओम. काय आहे बीज मंत्र? ओम. काही लोक ओम धारण करतात, काही लोक संपूर्ण ओमकार धारण करतात, पण ऍक्च्युअली स्पीकिंग आज्ञाचक्रामध्ये ओम आहे आणि सहस्त्रार चक्रामध्ये संपूर्ण ओमकार आहे. ओम आणि ओमकार ह्या पूर्ण वेगळ्या. ओम म्हणजे फक्त ओम, ओमकार म्हणजे अ, उ आणि म चा उच्चार, विच इज देअर इन युअर सहस्त्रार चक्र, म्हणजे नीरव शांतता. डिवाइन पीस, अद्वैतची भावना. हे केव्हा येते? जेव्हा इकडचं पोर्टल ओपन होणार, हे चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होणार, जिथून आलो तिकडे जायचं. याचा अर्थ काय? हे पोर्टल ओपन होणं गरजेचं आहे. रंग आहे व्हायोलेट कलर किंवा पर्पल कलर, यू कॅन से. थोडा पिंकिश कलर सुद्धा दिसतो काहींना. कॉन्शियसनेस म्हणजे हायर कॉन्शियसनेस कडे जाणं. जेव्हा हा ऍक्टिव्ह होतो म्हणजेच आपण कुठे जातो? ऊर्ध्वगती प्राण जाऊन इकडून जेव्हा त्याच्याशी संलग्न होतं, म्हणजे आपण हायर कॉन्शियसनेस कडे गेलो. अद्वैतची भावना, अहम ब्रह्मास्मी, तूच मी. ओके. स्पिरिच्युअल कनेक्शन, एनलाइटनमेंट, सिद्ध होण्याची भावना जी असते, या सगळ्या भावना किंवा इथपर्यंत पोहोचणं, त्याचा जो डोर आहे किंवा पोर्टल आहे, दॅट इज युअर सहस्त्रार चक्र. कळलं? म्हणून बोललं जातं की आपण जिकडून आलो तिकडे आपल्याला रिटर्न जायचं आहे. त्यासाठी आपल्याला जेव्हा जन्माला येतो तेव्हा तेव्हा काय करणं गरजेचं आहे? तयारी करणं गरजेचं आहे. समजतं? आपण फक्त भाषा वापरतो पण त्याचा अर्थ समजून घेत नाही. फक्त जायचंय, आलोय आणि जायचं. कुठे जायचंय? जायचं म्हणजे कुठे जायचं असतं? कसं जायचं असतं? लास्टच्या वेळेस जी गती असते जाताना, म्हणजे एखादा माणूस जेव्हा जातो तेव्हा तो ज्या गतीमध्ये जाईल, ज्या भावनेमध्ये जाईल, तशीच गती त्याला पुढे मिळणार आहे. मग ती गती जर प्रॉपर असेल, शांततेची असेल, कंटेनमेंटची असेल, तर पुढे जाऊन त्याचं जे पुढचं जर्नी असेल ती तेवढीच इझी होणार आहे. त्याच्यासाठी इथे पाठवलेलं आहे पृथ्वीवरती. नाहीतर कोणाला असं गरज नाही उगाचच पाठवायला. कशाला हे आत्मे तयार केले जातात आणि पृथ्वीवरती उगाचच टाइमपास म्हणून येत आहेत का? नाही. आपण बोलतो आलो आहोत काहीतरी उद्देशाने आलोय, काहीतरी कार्य. कार्य म्हणजे काय करायचं? प्रत्येकाला काय कार्य दिलंय? म्हणजे कसलं कार्य दिलंय? स्वतःच स्वतः फेडण्याचं कार्य दिलेलं आहे. दुसऱ्यांचं तर नंतर करा, आधी स्वतःच तरी उरका. बरोबर आहे? आपण आधी दुसऱ्यांचं करायला जातो, स्वतःच राहिलंय बाजूला आणि परत हाय गोल गोल फिरतोय. ठीक आहे. जेव्हा माणूस जातो बघा, कोणी बघितलं याच्या लास्टच्या स्टेजमध्ये जाताना एखाद्याला? नाही. मोस्टली काय होतं, ज्याने बघितलं असेल त्यांनी. कधी कधी माणसं घाबरतात जाताना, त्यांना झटके येतात काही काही. मग ते केव्हा येतात? का येतात हे झटके? किंवा का घाबरलं जातं? एक तर पूर्ण आयुष्याचा रिकॅप होतो तेव्हा. बरोबर आहे? सगळं दिसतं, आपण काय केलं, चांगलं केलं, वाईट केलं, सगळं दिसतं. असं नाही की फक्त वाईट दिसेल, सगळं दिसेल. जर वाईटच केलं असेल, एखाद्याच्या कधी उपयोगातच आले नसू, देवाचं कधी नावच घेतलं नसेल, देवाचं नाव घेतलं म्हणजे जप केलं असं नाही म्हणत, कोणताही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आपण आयुष्यात कधी केला नसेल, कोणाला मदत केली नसेल, केलं असेल तर फक्त एखाद्याला नावं ठेवणं किंवा एखाद्याचं काहीतरी चिंतन, तर मग ह्याचा अर्थ काय? त्याने आयुष्यामध्ये किती ब्लॉकेजेस तयार केले असते. आणि मग जेव्हा जीव जायला बघतो तेव्हा त्याला वाट सापडत नाही, कारण की इकडचा पोर्टल काही काळासाठी ओपन झालेलं असतं. तुझे ब्लॉकेजेस एवढे आहेत की तुला मार्ग सापडत नाही की मी जाऊ कुठून. मग तेव्हा झटके येणार, तेव्हा कन्फ्युजन होणार, जायला भेटणार नाही. म्हणून मग तेव्हा काय होणार? घाबरायला होतं त्याला. किंवा जिथून वाट भेटेल, कधी काही काहींचा आपण बोलतो तोंडातून गेला, ह्याच्या डोळ्यातून गेला. असं गेला म्हणजे कसं जातो?
आणि तिकडूनच का गेला? आणि ज्यांचा नॉर्मल सहसा जिथून जायला पाहिजे तिकडून ज्यांचा जातो, तेव्हा त्यांची जर गेल्यावरती चेहऱ्याचं एक्सप्रेशन बघितलं, तर मुद्रा बघितलं, ती कशी असते? शांततेची असते. कधी कधी आपण बघतो ना, हा सहज गेला असं बोलतात. सहज गेला म्हणजे कसं गेलं? कळलं? प्रत्येकाची ही केस नसते. पण मोस्टली सगळ्यांचाच तिकडून जात नाही. कळलं? आणि त्याच्या हिशोबाने अकॉर्डिंग टू दॅट थिंग किंवा त्या क्षणाला तुमची जी कंडिशन असेल किंवा जे इमोशन्स धरून ठेवलेले असतील, तेच इमोशन्स पुढे कॅरी फॉरवर्ड होतात पुढचा जन्म भेटेपर्यंत, किंवा त्या पर्टिक्युलर ऍस्ट्रल ट्रॅव्हलमध्ये किंवा त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये लोक तिकडेच अडकतात, नाही तर वरखाली वरखाली झालेले असतात. ठीक आहे. पटकन त्यांना पुढची जर्नी काही नाही भेटत किंवा मिळत नाही. म्हणून तयारी आतापासून करायची असते. जे संत सांगतात किंवा सगळे बोलतात ना, की त्या क्षणाची तयारी करा. तयारी करा म्हणजे काय करा? तर हेच करा जे आपण 6 दिवस शिकलो. बाकी कोणती एक्स्ट्राऑर्डिनरी काय बॅग बिग धरून भरून ठेवायची नाही. किंवा याच्यासाठी खजाना तयार करून ठेव. त्याच्यात प्रत्येकाला कर्म आहेत, आपापलं नशीब घेऊन आलेलं आहे, करणारच आहे. तुम्ही कर्तव्य म्हणून जोपर्यंत करत राहाल, तुम्हाला चांगले रिझल्ट येणार आहे. तुम्ही ओझं म्हणून जेव्हा कराल, तेव्हा मग रिझल्ट गडबड होणारच आहे, की मी करतो म्हणून तू आहेस म्हणून असं काही नाही. समजतंय? कारण की आपण प्रत्येकावर काय करतोय? उपकार करतोय. परोपकार नाही करत आहे. उपकार आणि परोपकारामध्ये डिफरन्स आहे. परोपकारामध्ये भावना नसते, रिटर्न मला काहीतरी भेटेल. उपकारांमध्ये भावना असते फेडण्याची. आणि मोस्टली माणूस उपकार करतो आणि तेच धरून लास्टच्या स्टेज पर्यंत असतो आणि पुढे पण जाऊन त्याला उपकार फेडायला परत यावर. बरोबर आहे की नाही? मग ते कोणत्याही प्रकारचे असेल, पैशाचे असेल, इमोशनचे असेल, कोणतंही असेल. मोस्टली मला प्रश्न काय विचारतात, की मॅडम, जो माणूस माझा खूप राग करतो, ज्याने माझं खूप वाईट केलं आहे, तरी पण मी त्याला माफ करू? अरे तुझ्यासाठी कर. त्याच्यासाठी एक तर करू नको. तिथे पण स्वार्थ घे पाहिजे तर. पण माफ. दुसरं लॉजिक काय आहे, जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा सोल कॉन्ट्रॅक्ट करून येतो. असेच नाही येते ना, 3-4 आपल्याला ऑप्शन दिले जातात सोल कॉन्ट्रॅक्टचे. बघ तुला कोणतं जमतं तसं सोल कॉन्ट्रॅक्ट घे आणि ये जन्माला. तेव्हा हो बोललेलो असतो. इथे आल्यावरती कोण मी काय नव्हतं असं काय केलं, कारण की आपल्याला आठवतच नसतं. त्यामुळे असा विचार करायचा, जो व्यक्ती मला खूप त्रास देतोय, तोच व्यक्ती आधीच्या कोणत्या तरी जन्मामध्ये माझा बेस्ट फ्रेंड होता, माझा हितचिंतक होता. म्हणून या जन्मामध्ये माझं जे काही कर्म आहे, तो माध्यम ठरत आहे फेडण्यासाठी. उलट आहे हे लॉजिक. आपण त्याला दूषणे देतो आयुष्यभर, पण ऍक्च्युली लॉजिक उलट आहे. आणि त्याला पण सांगायचं, अरे तुला माहित नाही का, असं असं लॉजिक आहे. आता हस माझ्यावर, आता कर माझ्यावर प्रेम, आता कर मला माफ. आजूबाजूला जे काही व्यक्ती आलेले आहेत, ते कुठे ना कुठे कनेक्टेडच होते ना सोल लेवलवरती. म्हणून जर तसेच लोकॅलिटीमध्ये किंवा तसेच एकत्र आलेले आहेत. कधी आपण बघतो असं घटना घडतात, समजा की अख्ख्या बसला अपघात झाला, तर तेच माणसं सगळे त्या बसमध्ये कसे काय आले? कुठेतरी कनेक्टेड होते, त्यांना एकत्र यायचं होतं आणि निस्तरायचंच होतं ती गोष्ट. बरोबर आहे की नाही? अपघात होणं किंवा काही कोणत्याही पद्धतीचे असेल, त्यांचे ते सगळे सेम फ्रिक्वेन्सीची लोक होती, त्यांना तेव्हा जाणं होतं आणि सगळ्यांचं अशा पद्धतीचं होतं म्हणून तसे आले एकत्र. एकसाथ सगळ्यांचं झालं ती गोष्ट. ऍक्सिडेंट होतात रस्त्यावरती, काय ठरवून येतात तू इकडून ये मी इकडून येणार नाही. ऍक्सिडेंट एक जस्ट निमित्त ठरलं. आपण फक्त बघतो हा घटना घडली झालं, अरे पण का असं घडलं असेल, का असं वाटतं, असंच का घडतं? ह्याच्यासोबत ह्याने हा काहीतरी हे केलं, चीटिंग केली किंवा पैशाच्या बाबतीत काहीतरी हे केलं, घोळ केलेला आहे एक्सेट्रा. का घडला हा? गेला कसला तरी जन्म तू त्याचं केलेलं असशील, झालं ना. शिक्षा द्यायची दे, पण ते कुडत बसू नको ते घेऊन. समजतंय? जेवढं लेट गो करू, जेवढं त्याच्या मागचं कारण कळतील, तेवढं सुखी होऊ. नाहीतर आयुष्यभर एकाच व्यक्तीला घेऊन जीवन जगतो आपण आणि मिळवत काही नाही. मग काउन्सिलिंगला येतात तेव्हा त्यांना सगळं एक्सप्लेन करून सांगावं लागतं. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? ओके, नाव विल जस्ट सी नोट्स.
इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? काहीच कळलं नाही, डोक्याच्या वरून गेलं आपल्या. मॅम मला एक डाऊट आहे, चक्रास रिलेटेड आहे. हा. आपण जे काम करतो पैसे कमवण्यासाठी, आता माझं कन्सल्टिंग आहे IT मध्ये, तर मला 7 तास रोज बोलावं लागतं क्लायंटशी. तर त्याच्यामुळे मग माझं विशुद्धी चक्र हायपर ऍक्टिव्ह होणार का? किंवा माझ्या चक्रांवर माझ्या कामामुळे परिणाम पडू शकतो का काही? नाही, त्यासाठी आपल्याला चक्राचं बॅलन्सिंग करावं लागतं, त्यांचं हिलिंग करणं गरजेचं आहे. तर आम्ही पण कंटिन्यू बोलतो, सकाळपासून बोलते मी. किती वाजल्यापासून? 6 वाजल्यापासून अच्छा. ते रात्रीपर्यंत. आपल्याला ते चक्राची हिलिंग करता आली पाहिजे. ओके. जेवढं जास्त हील करून जेवढं त्याला मेंटेन करू तेवढं ते स्ट्रॉंग होणार आहे आणि हील्ड होणार. ओके. ओके. या, थँक्यू. ओके. तर आपल्याला ऍक्च्युली काय करायचं असतं, डॉक्टर मिका उसुई यांनी काय सांगितलंय की तुम्ही शरीरामध्ये सगळ्यांच्या 24 महत्वाचे पॉइंट्स आहेत. किती? 24 पॉइंट्स. 24. जर पूर्ण शरीराला हील करायचं असेल तर तुम्ही तुमच्या त्या 24 चक्रांना हील करा. किती मिनिटं? रोज 3 मिनिटं, एक पॉइंट. आता रोज 3 मिनिटं 24 पॉइंट्सला जर हिलिंग द्यायची झाली हातांनी स्वतःच्या, तर एकतर आपले हात दुखणार आणि किती मिनिटं जाणार? 3 इंटू 24. हाऊ मच? 72 मिनिट्स. 72 मिनिटं. आता हे 72 मिनिटं कोणाला वेळ आहे स्वतःला काढायला? 72 मिनिटाची हिलिंग देऊ शकतो का आपण रोज अशा पद्धतीने? आहे वेळ कोणाला? इथे आपल्याला जेवायला वेळ नाहीये, पाणी पण उभ्या पितो आपण, बरोबर आहे की नाही? मग ते म्हटले की ठीक आहे, 24 नाही तर एक काम कर, 12 पॉइंट्स. 12 पॉइंट्स हे जे महत्वाचे आहेत, या 12 पॉइंट्सला 3-3 मिनिटं हिलिंग दे, तुझ्या पूर्ण शरीराची हिलिंग होऊन जाणार. 12 इंटू 3 हाऊ मच? 36 मिनिट. 36 मिनिटं ज्यांना वेळ आहे त्यांनी अशा पद्धतीने हिलिंग करायची. पण तसं बघायला गेलं तर 36 मिनिटं पण असे हात धरून कोण बसणार असा पण प्रश्न असतो. मग सगळ्यात हुशार आपले संत काय म्हटले? 7 मेन चक्र आहेत, त्या 7 मेन चक्रांना 3-3 मिनिटं हिलिंग द्यायची. किती मिनिटं होणार? 21 मिनिटांमध्ये तुमचं काम, पूर्ण शरीराची हिलिंग तुम्ही 21 मिनिटांमध्ये करू शकता. गॉट इट? दिस इज नोन ॲज युअर चक्राची हिलिंग किंवा चक्राची बॅलन्सिंग. आणि हळूहळू ते चक्र बॅलन्स व्हायला आणि अलाइनमेंट व्हायला लागते. आता ज्यांच्याकडे तेवढा पण वेळ नाही 21 मिनिटं, तर काय करू शकता? 2-2 चक्र ऍट अ टाइम घेऊ शकता. पोझिशनिंग ही अशी पाहिजे हाताची. ओके, जेव्हा आपण हिलिंग करू, एक हात आज्ञाचक्र, दुसरा हात कुठे? मूलाधार चक्र. नंतर एक हात आपला इथे विशुद्धी चक्र, दुसरा कुठे आहे ना? सॅक्रल चक्र. नंतर दुसरा हात हार्ट चक्र आणि परत दुसरा हात कुठे येणार? मणिपूर चक्र. असे ऍट अ टाइम 2-2 चक्र करत आपण हिलिंग देऊ शकतो. आणि नंतर पाहिजे तर युअर क्राऊन चक्र. समजते? अशा पद्धतीने सुद्धा हिलिंग देऊ शकतो फॉर युअर चक्रास. लेवल 2 आणि लेवल 3 ला गेल्यावरती किंवा लेवल 2 ला गेल्यावरच ही जी प्रॅक्टिस आहे ती ॲडिशनल प्रॅक्टिस ठरते. कारण की लेवल 3 ला अशी एक प्रॅक्टिस दिली जाते त्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड असतं. राईट फ्रॉम युअर ऑरा क्लेन्झिंग प्लस चक्रा बॅलन्सिंग, हिलिंग, स्वतःची हिलिंग, इतरांची हिलिंग, ह्या काही ज्या डेली प्रॅक्टिसेस मधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांसाठी एकच पूर्ण प्रॅक्टिस दिली जाते, ज्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करण्याची गरज उरत नाही. ती रोजची एकच प्रॅक्टिस असते जी हिलरने करायची असते. ती एकदा केली की आपले जे काही हिलिंग आहेत, आपला ऑरा क्लेन्झिंग, आपलं बॅलन्सिंग, आपलं चक्र, हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर अप होत असतं. फरक कळतोय? नाव विल सी अबाउट तर हे सगळे आपण इन्फॉर्मेशन बघितले आहे. मूलाधार चक्र कुठे सिच्युएटेड आहे, कोणकोणत्या ग्रंथीशी ते असतात, त्याच्या बाजूला जेवढ्या पण ग्रंथी आहेत, हॉर्मोन्स आहेत किंवा तिकडचे जे काही ऑर्गन्स आहेत त्या सगळ्यांशी कनेक्टेड आपले हे चक्र असतात. गॉट इट? हे आपण मगाशी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मेन काय आहे याच्यामध्ये शिकण्यासारखं?
आपल्याला हिलिंग कशी, हे फक्त एक्झाम्पल्स आहेत हा, की समजा एखाद्याला स्टमक रिलेटेड काही इश्यू असेल तर त्याला हिलिंग कुठे द्यावी लागेल किंवा अशा पद्धतीचं काय असेल, गॅस असेल, इनडायजेशन असेल किंवा अतिसार, अशा अपचन, हे सगळ्या ज्या गोष्टी असेल त्याच्यासाठी आपल्याला हिलिंग ऑब्व्हियसली स्टमक रिजनला द्यावी लागेल. आणि स्टमक रिजनच्या इथे कोणतं चक्र येणार, मणिपूर चक्र येतं. ठीक आहे. सो मणिपूर चक्र आणि आज्ञा चक्र या दोघांना हिलिंग देणं गरजेचं आहे. एक हात आज्ञा चक्रावरती येणार, एक हात मणिपूर चक्र. अशा विविध गोष्टींसाठी आपण त्याच्या अकॉर्डिंगली को रिलेट करून त्या ऑर्गनला आणि त्या चक्राला हिलिंग देऊ शकतो. ओके. एखाद्याला समजा सायनस रिलेटेड काय आहे तर स्वादिष्ठान चक्र येणार आणि तो पर्टिक्युलर ऑर्गन येणार. ब्लड प्रेशर रिलेटेड काही असेल तर कोणतं, ऑब्व्हियसली हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र प्लस हार्ट, तो पर्टिक्युलर ऑर्गन आणि त्याच्याशी संबंधित असलेले चक्र. अशा पद्धतीने काय करावं लागेल, हिलिंग. सगळ्यात कॉमन काय आहे, डायबिटीस आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशरचं आपण बघितलं. डायबिटीसचं काय असते, डायबिटीसचं जेव्हा हिलिंग केलं जातं तेव्हा मणिपूर, एक हात मणिपूर चक्र, एक हात पॅन्क्रियास. पॅन्क्रियाला हिलिंग द्यावीच लागणार आहे कारण की इन्सुलिन प्रोडक्शन आहे. सो मणिपूर चक्र आणि पॅन्क्रिया, त्याच्यानंतर आज्ञा चक्र आणि हृदय चक्र, त्याच्यानंतर जे काही प्रभावित अंग असेल त्याच्याशी आपल्याला संलग्न जे काही असेल त्या हिशोबात आपल्याला हिलिंग देणं गरजेचं असतं. समजतं इथपर्यंत? असे विविध आहेत की त्याच्याला आपल्याला स्वतःला मग अनुभवातून येत जातं की एक्झॅक्टली कुठे कुठे हिलिंग द्यायची आहे. मग हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत तोपर्यंत हिलिंग द्यायची असते. आता इथे पण एक गोष्ट आहे जे नॉर्मली, आता ही बॅच तर काही विचारतच नाही म्हणून मीच सांगते की लोकांचा नॉर्मली प्रश्न काय येतो की मॅडम आता एवढं सगळं आहे तर पाठ करायचं कसं. ठीक आहे, की ह्याला इथे त्याला तिथे, ऑब्व्हियस ही गोष्ट. पण हे कशाच, हे कोणत्या अकॉर्डिंगली आहे, लेवल 1च्या अकॉर्डिंगली आहे, जिकडे आपल्याला लक्षात ठेवण्या व्यतिरिक्त काही ऑप्शन नसतो. कारण की तुमच्याकडे ऊर्जा 10% आहे आणि तुमच्याकडे सिम्बॉल्स नाही आहेत लेवल 1ला. वेराज इन लेवल 2 आपल्याला डिस्टन्स हिलिंग शिकवली जाते आणि सिम्बॉलचं अटेनमेंट केलं जातं. त्यामुळे काय होतं, ह्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला इंडिव्हिज्युअल हात ठेवण्याची गरज लागत नाही. एकाच ठिकाणावरून आपण डायरेक्ट हिलिंग करू शकतो. आणि एखाद्याला अॅनाटॉमी, आतल्या शरीराची अॅनाटॉमी माहितीच नाहीये तर त्या माणसाने काय करायचं, पाठ करून पण थोडी ना त्याला कळणार आहे कुठे काय आहे. जास्तीत जास्त चक्र सांगेल. आता पॅन्क्रिया कुठे एखाद्याला माहित नसेल तर, हायपोथॅलॅमस कुठे माहित नसेल तर, म्हणून तेव्हा उपयोगी काय पडतं, म्हणून लेवल 2 लेवल 3 काय उपयोगाचे असते की तिकडे फक्त आपल्याला जे टेक्निक आहे त्या हिशोबाने आपल्याला तेवढंच करायचं असतं, बाकीचं आपोआप होऊन जातं. समजतं? मग तिकडे आपल्याला पाठ करत बसायची किंवा इथे ठेवू का तिथे, आणि मेन तर हात ठेवण्याची गरज लागत नाही कारण की बिना हात ठेवता त्या व्यक्तीवरती हात न ठेवता आपण ते करू शकतो. एखाद्याला इन्फर्टिलिटी आहे तर आपण त्याच्या काय जनरेटिव्ह ऑर्गनच्या ते हात ठेवणार का, नाही शक्य. ते लिमिटेशन्स आहेत. किंवा एखादा व्यक्ती कोणत्याही तुमच्या त्याच्या अंगावरती हात नाही ठेवून देऊ शकत आहे एवढा वेळ. आता समजा 3 चक्र, आता मग समजा आपण डायबेटिक्सचं बघितलं तर 4 ठिकाणी त्याला हिलिंग द्यायची आहे, 4 ते 5 ठिकाणी. तर तेवढा वेळ हिलिंग करायला समोरचा व्यक्ती सुद्धा आपला हात ठेवण्यासाठी तयार असणं गरजेचं. ठीक आहे. आणि काही असे ऑर्गन्स असतात जिथे आपण हात नाही लावू शकत, ते फिमेल असेल किंवा मेल असेल, दॅट डिपेंड्स. मग हे सगळे लिमिटेशन्स कुठे आपण हे करू शकतो, लेवल 2 पासून सगळे कमी होतात. लेवल 2 ला परत अट्युनमेंट, हो अट्युनमेंट जी असते, येस लेवल 2 ला असणारच अट्युनमेंट, म्हणून तर तुमची ऊर्जा 40% आणि नंतर मग लेवल 3च्या अट्युनमेंटला 100% ऊर्जा होते. म्हणजेच काय, अट्युनमेंट 3 असतात, एक लेवल 1, मग लेवल 2 ला अट्युनमेंट आणि मग लेवल 3ची अट्युनमेंट. अशा टोटल रेखीमध्ये म्हणजे मास्टर लेवल पर्यंत किती अट्युनमेंट असतात, 3 अट्युनमेंट असतात. ओके. आणि एकानंतर एक अट्युनमेंट घ्यायचे, असं नाही की आता लेवल 1 स्किप केली डायरेक्ट लेवल 2चं अट्युनमेंट, नाही. लेवल 1च्या नंतरच लेवल 2 घेऊ शकतो, लेवल 2च्या नंतरच लेवल 3ची अट्युनमेंट घेऊ शकतो. किंवा काही लोक लेवल 1चा अट्युनमेंट काही स्किप झालेला असतो जेन्युइन रिझनने, पण ते जेव्हा लेवल 2 ला किंवा लेवल 3 दोन्ही जो कंबाईन कोर्स आहे त्याला, तसे पण ते काही लोक ऍडमिशन घेतात लेवल 1चं अट्युनमेंट न घेता. मग त्यावेळी त्यांचं काय केलं जातं, एका आठवडा आधी लेवल 1चा शक्तिपात क्लिअर केला जातो आणि त्याच्यानंतर सगळ्यांसोबत लेवल 2चा शक्तिपात दिला जातो. समजतंय?
म्हणजे हा पण डाऊट क्लिअर झालाय. आता चक्रा सिस्टम बद्दल काय डाऊट आहे? बोला. या बॅचला काहीच डाऊट नसतो. येस. मॅडम हे जे चक्र दिले त्याचे जे बीज मंत्र दिलेले आहेत ते कशासाठी असतात? काय बोलता? हार्ट चक्र आहे त्याचा बीज मंत्र यम सांगितला तुम्ही. हम्म. ते यम कशासाठी असतो तो? आता म्हणजे हे ते बीज मंत्र आहेत त्या चक्र. आता आपण हे बघा, ऍस्ट्रॉलॉजी मध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये पण मंत्र आहेत, बरोबर? ते मंत्र हो. कसे तयार कसे केले? कोणताही गोष्ट असेल किंवा समजा मंत्र असेल, प्रार्थना असेल, आपण मंत्र आता बोलतो तर मंत्राबद्दल, तर मंत्र तयार कसे केले जातात? त्या पर्टिक्युलर व्हायब्रेशनचे जे शब्द असतील ते एकत्र करून त्याचा इफेक्ट कसा येतो ह्या हिशोबाने त्याचं एकत्रितकरण करून तो मंत्र बनवलेला जातो, बरोबर? ओके. तसंच बीज मंत्राचं आहे. त्या चक्रासाठी जी व्हायब्रेशन किंवा जी फ्रिक्वेन्सी लागू पडते ज्या उच्चाराची, तो त्याचा बीज मंत्र आहे. समजतं? ओके. हं. म्हणजे आपण जप जरी केला यमचा कंटिन्यू तरी ते जो चक्र आहे तो बॅलन्स व्हायला मदत होणार. कळतंय? हो. तसं मूलाधार चक्राचं कोणतं आहे बीज मंत्र? लम मूलाधार चक्र. लम हा लम लम लव. हा ओके. लम आणि लम. लम. हम्म. हा. आणि स्वादिष्टान एक मिनिट. हा, काय बोलता? स्वादिष्टान चक्राचं बीज मंत्र रम. रम. एकच मिनिट, आणि एक हा सेकंड, पिवळा. एक सेकंड, एक सेकंड. हो. तिकडे असेल. हा, काय बोलताय? बीज मंत्र ना? कोणता स्वादिष्टान विचारलं? चक्राचं स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्राचं आहे वम, त्याच्यानंतर येतं रम, मग यम, मग हम, ओम आणि ऐका ना. ओमकार. हो. आणि विशुद्धी चक्राचं हम. हम. हम्म. हा. आणि हा झालं. आणि काय बोलताय? हा आज्ञा ओके. चक्राचं ते उ असं उ. ओम ओम. हा. ओम. तुम्हाला नेटवरती पण मिळेल ना? बरं ठीक आहे. चालेल. ओके. मॅम ते 21 मिनिटचं जेव्हा करायचं असतं 3 मिनिट प्रत्येक चक्राला, तर मग तेव्हा आपण तिथे हात ठेवणं गरजेचं असतं का? हो हो, हात ठेवायचा. ठीक आहे, दोन्ही हात ओके. ठेवायचे. आणि आयदर एकावर एक ठेवू शकता किंवा बाजूला ठेवू शकता. ठीक आहे. ओके. आणि आता मग परत प्रत्येक स्टार्टिंगला ह्याच्यावरती हात करायचं. रब करून मग स्टार्ट करायचं का? प्रत्येक आपला वेळेला हात हँड रब रब करायची गरज नाही. एकदा स्टार्टिंगला केलं तरी येणार आहे. स्टार्टिंगला. हो. ओके. ओके. आणि आता समजा इथे करायचं तर इथे कसा हात ठेवणं, असं वरच्या वर नाही करू शकत आपण, अशा पद्धतीने ठेवू शकतो. ठीक आहे. इथे ठेवायचं असेल तर एकावर एक ठेवू शकता. इथे कधीही हात असा ठेवायचा नाही, बंद करायचं नसतं, असं ठेवायचं. ओके. आणि बाकीच्या चक्रांवरती इंडिव्हिज्युअली तुम्ही ठेवू शकता, एकावर एक किंवा आजूबाजूला ठेवू शकता. दॅट डिपेंड्स ऑन यू. ओके. ओके. मग इथेच का नुसतं ठेवायचं मॅडम? हा म्हणजे आपण बाकीच्या ठिकाणी हात ठेवतो, हा, इथे का नाही ठेवत? म्हणजे हा इकडे म्हणजे आपला पोर्टल आहे, बंद नाही करायचा हा कधी. इथे अशा बरं. पद्धतीने करायचं. आपण कोण त्याला बंद करणार आहे? आपण असं ठेवायचं. ठीक आहे. कळतंय? हो. ओके, आता बरोबर. फाईन. झालं? थांबूया आता आपण. ओके, स्टॉप या ना. बाय. Thank you, ma'am. Bye bye. थँक्यू डिअर. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. येस.